महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. इम्पॅक्ट महाराष्ट्र 39 न्यूजच्या वृत्ताची दखल. अपघातग्रस्त ठिकाणी अखेर कामाला सुरुवात. विसरवाडी बोलेरो अपघाताच्या वृत्ताचा परिणाम. गटारीत पाईप टाकण्याचे काम अखेर सुरू. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील विसरवाडी उड्डाण पुलाजवळील सर्व्हिस रोडवरील अपूर्ण गटारीमुळे बोलेरो वाहन पलटी झाल्याची बातमी महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कने ठळकपणे प्रसारित केल्यानंतर अखेर संबंधित ठेकेदार, कंपनी आणि महामार्ग प्रशासनाला जाग आली. वृत्ताची दखल घेत प्रशासनाने घटनास्थळी तातडीने कामाला सुरुवात केली. अपूर्ण गटारीतील साचलेली घाण काढून त्या ठिकाणी मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार असून सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनाही अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र ही उपाययोजना यापूर्वीच करण्यात आली असती तर बोलेरो वाहनाचा अपघात टळला असता आणि वाहनाचे झालेले मोठे नुकसानही झाले नसते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच संबंधित जे म्हात्रे कंपनीने महामार्गावरील इतर अपूर्ण कामेही तातडीने पूर्ण करून प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कच्या या वृत्तामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत वृत्तवाहिनीचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख, विसरवाडी. ये रात को यहाँ पे बोलेरो गाड़ी का अपघात हुआ था। तो 2 साल से खड्डा खुला पड़ा और बहुत अपघात हो रहे थे, मगर कल MH39 वालों ने न्यूज लगाई तो उसका तकरीब अभी खड्डा भरने का काम चालू है. MH39 वालों का न्यूज बहुत जल्दी कवर कर गए तो ये काम चालू हो गया है.